ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेवो महेश्वरा. गुरुर ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेवो महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ध्यानं मूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपदं. मंत्रमूलं गुरुर्वाक्य मोक्षमूलं गुरुकृपा. मंत्र सत्यं पूजा सत्यं सत्यमदेवे निरंजनम. श्री गुरुर्वाक्यं सदा सत्यं एकं परपदम. या देहाच्या मंदिरी आततो विश्वरूपी आत्मा राम. त्या देहाची गुरुकिल्ली ती विश्वज्योती साठी. ऐसे जीवन ते सर्वची गुरुच्या कृपेने सद्गुरु साठी. अवघे दिसे ते नाम त्याहुनी गुरुचरण सेवा कायम. धन्य ते विश्वासाठी सावली ती गुरु कृपा माऊली. हे सांगुनी आदिनाथ बोलती माऊलीनाथ. गुरु हेची महायोगी गुरुपीरजी शिवनाथजी. प्रचंड शक्ती अमाप भक्तीचा तोची अवतार. कल्पतरू जीवनाचा सार हेच माझे गुरु थोर. महायोगी गुरुपीरजी शिवनाथजी महाराज की जय. गंगे हर जटा शंकरी हर नमो पार्वतीपती. बोलिए श्री शंभुदती गुरु गोरक्षनाथ जी महाराज की जय. माया स्वरूपी दादा गुरु मच्छिंद्रनाथ महाराज की जय. नवनाथ महाराज की जय. 84 सिद्धनाथ की जय. आदेश 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 आदेश. कोण देशाचा आलाय हा योगीन अलग निरंजन म्हणतोय व अलग निरंजन म्हणतोय व. एक आदेश बोलो बाबा आदेश. 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 पहिलं नमन त्या गजाननाची. पहिलं नमन त्या गजाननाची. वक्रतुंड त्या गजाननाची. सिद्धिविनायक या नायकाची. आडमरू वाजे ढुमक वाजे ढोलकी वाजे तबला वाजे. माऊलीनाथाची वाणी गजे गोरक्षाची वाणी गजे. आदेश बोलो बाबा आदेश. आदेश बोलो बाबा आदेश. आदेश बोलो बाबा आदेश. आदेश बोलो बाबा आदेश. आदिनाथाचा मुख्य शिष्य. आदिनाथाचा मुख्य शिष्य बाबा आमचे मच्छिंद्रनाथ. मच्छिंद्राचा मुख्य शिष्य हाची माझा गोरक्षनाथ. गोरक्षाने गैनी केला मातीचा गैनी जिवंत केला. त्रिलोकी श्रेष्ठ ठरला म्हणतात यांना गोरक्ष. म्हणतात यांना गोरक्ष. आदेश बोलो बाबा आदेश. आदेश बोलो बाबा आदेश. आदेश बोलो बाबा आदेश. आदेश बोलो बाबा आदेश. श्रीराजाची गोरख गेला. श्रीराजाची गोरख गेला. गुरुला त्याने सोडवून आणले. डपावरती ढप वाजले. ढोलकी मधुनी आवाज काढला. तबल्या मधुनी बोल काढले. ढोलकी मधुनी आवाज काढला. चलो मच्छिंदर गोरख. चलो मच्छिंदर गोरख. आदेश बोलो बाबा आदेश. आदेश बोलो बाबा आदेश. आदेश बोलो बाबा आदेश. आदेश
बोलो बाबा आदेश आदेश बोलो बाबा आदेश आदेश बोलो बाबा आदेश आदेश बोलो बाबा आदेश वड्यासाठी डोळा दिला गुरुच्या साठी डोळा दिला वड्यासाठी डोळा दिला गुरुच्या साठी डोळा दिला म्हणतात यांना गोरख म्हणतात यांना गोरख हे आदेश बोलो बाबा आदेश 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 साबरी विद्येचा मालक आहे गुरु गोरख थोर आहे ज्ञानाचा तो सागर आहे जगाचा तो राजा आहे भल्या भल्यांना तोच देतो चैतन्याचा अवतार आहे शिराळ्याची तपभूमी अरे नेपाळाची राज्य करुनी गोरखती ते ध्यानस्थ बसुनी गुरका हाती श्रेष्ठ ठरला गोरक्षाचा गुरका झाला जगात भाषा गोरख जय जगात भाषा गोरख जय आदेश बोलो बाबा आदेश आदेश बोलो बाबा आदेश आदेश बोलो बाबा आदेश आदेश बोलो बाबा आदेश आदेश पुरासी वचनी आला आदेश पुरासी वचनी आला जनगवळणी नाही ओळखला भूमंडळाची तोची फिरला अरे ज्वालाबाईची अवतार रविला अरे भक्त जनाची हाकी दिसला अरे परशुरामाची दक्षिणी राडी परशुरामाची दक्षिणी राडी अनाथ पंत झुंडी राजने वाढवूनी ऐती दावी नाथ पंत अति महाबळ नाथ पंत अति महाबळ ये आदेश बोलो बाबा आदेश आदेश बोलो बाबा आदेश आदेश बोलो बाबा आदेश आदेश बोलो बाबा आदेश महायोगी गोरखनाथ महायोगी गोरखनाथ अयोग्यांचा गुरु गोरखनाथ माता पिता गोरखनाथ करता करविता गोरखनाथ अरे ज्ञानियांचा राजा गोरखनाथ अरे ज्ञानियांचा राजा गोरखनाथ शिवाचा अवतार गोरखनाथ अरे मुखी बोल तू गोरख जय मुखी बोल तू गोरख जय आदेश बोलो बाबा आदेश आदेश बोलो बाबा आदेश भक्त जनो नाथ भक्त भाविकांनो ही सर्व नाथवाणी गुरु महाराज जालिंदर नाथांच्या कृपेदृष्टीने झाली त्यातूनच ही नाथवाणी जन्माला आली भक्त मंडळी नाथ भक्त आणि नाथ संप्रदायाचा जो विस्तार झाला तो महाराष्ट्रात जगात सर्वत्र झाला परंतु नाथ पंथाचा विस्तार व्हायला कैक दिवस कैक वर्ष लोटली परंतु नाथ पंथ हा जुना आहे अनादी काळापासून आहे या पंथाचे मूळ गुरु मूळ स्थान हे आदिनाथ ज्यावेळेस सृष्टीवर कोणी नव्हते त्यावेळेस आदिनाथांनी जे काही पार्वती मातेला मंत्र सांगत होते तो मंत्र एका मच्छाने ऐकला आणि त्या मच्छाच्या वेळेस बाबा मच्छिंद्रनाथांचा जन्म झाला असं नवनाथ कथासार मध्ये जरी सांगितलेलं असले तरी या नवनाथ कथासाराच्या अनासुरानं हे मी तुम्हाला सांगत आहे आणि हे जी काय कथासार आहे हा भाविकांच्या हातात प्रथमच मिळत आहे तर बाबा गुरु गोरक्षनाथ आणि गुरु मच्छिंद्रनाथ हे तीर्थक्षेत्र दर्शन घेण्यासाठी निघाले वाटेमध्ये गुरुवांनी शिष्यांना गाव लागले त्या गावाचे नाव कनकगिरी होते परंतु आज त्या गावाचे नाव वडापुरी आहे मच्छिंद्रनाथांना भूक लागल्याने त्यांनी गोरक्षनाथास
भिक्षा मागण्यासाठी त्याच गावात पाठविले. फिरत फिरत गोरक्षनाथ एका ब्राह्मणाच्या घरी गेले. त्या माईच्या ब्राह्मणाच्या घरी त्या दिवशी पितृतीत होती. घरात स्वादिष्ट पक्वान्ने बनवलेली होती. त्याचा घमघमाट वास बाहेर येत होता. गोरक्षनाथांनी अलक्ष अलक्ष आदेश शब्दाने आवाज दिला. तेव्हा घरातील गृहलक्ष्मी बाहेर आली. तिने दारात आलेला तो तेजपुंद असा बालयुगी गोरक्षनाथ बघितल्यानंतर ती मनातल्या मनात म्हणाली, कोणीतरी ईश्वराचा नक्कीच अवतार आहे. तिने एका पानावर सर्व पदार्थ गोरक्षनाथांना दिले. हे सर्व पदार्थ पाहून गोरक्षनाथ आनंदी झाले व माईला आशीर्वाद देऊन परत फिरले. बरोबर चालत ते गुरुपाशी आले. सर्व भिक्षा गुरुपुढे ठेवली. रुचकर व मधुकर स्वादिष्ट पक्वान्याने भरलेले ते ताट पाहून गुरु मच्छिंद्रनाथात आनंद झाला. गुरु शिष्य समाधानाने पोटभर जेवले. परंतु जेवण झाल्यानंतर गुरु मच्छिंद्रनाथांची वडा खाण्याची इच्छा परत झाली. ते गोरक्षनाथांना म्हणतात, जेवण झाले खरे, परंतु वडा जरा कमी पडले. जरा जास्त वडे असते तर बरे झाले असते. गुरुचे शब्द व त्यांची वड्यासाठी झालेली इच्छा गोरक्षनाथांना मनाला चाट लागून गेली. ते म्हणाले, तुमची आज्ञा असेल तर मी परत माईकडून वडे घेऊन येतो. मच्छिंद्रनाथ आज्ञा देतात. गोरक्षनाथ परत त्या माईस पुकारा करतात. आवाज ऐकल्यानंतर माई बाहेर येते आणि म्हणते, काय तुम्ही परत आलात, काय हवे? गोरक्षनाथ म्हणतात, माई माझ्या गुरूंना वडे हवे आहेत. तुमचे वडे त्यांना खूप आवडते म्हणून परत आलो आहे. यावर माई कडाडती ओराडती व म्हणती, वडा तुला हवा, तूच वडा खाणार आणि गुरुच्या नावाने कशाला उगाच खोट्या थापा मारतो? हे शब्द माईचे ऐकतात. माई 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 मला वडे नकोत, माई मला वडे नकोत, माझ्या गुरुला खरंच वडे आले, माझ्या गुरुला खरंच वडे आले. यावर माईला आता खूप भरपूर राग आलेला असतो आणि त्या रागाच्या तोषात ती गोरक्षनाथ म्हणते, अरे मी तुला चांगला योगी समजते व कोणी अवतारी सत्पुरुष दिसत आहे म्हणून मी भक्तिभावाने मनपूर्वक भिक्षा दिली. परत असे काय फुकट मिळत असते का? एकदा दिले आता नाही. गुरु गोरक्षनाथ तळमळीने अंतःकरणाने कळकळीने माईला म्हणतात, माई तू जे मागशील ते देईन. यावर माई म्हणते, तुझ्याकडे काय देण्याला जोगड्या? ही फक्त झोळी, दुसरं तर काय देणार व मी काय घेणार? यावर माई मनातले मनात म्हणते, बघू याची परीक्षा घेऊ, हा काय आपल्या गुरुसाठी देतो ते बघू. माई गोरक्षनाथाला म्हणते, मी जे काय मागेल ते देशील? माई तू माग, नाही दिले तर बघ. माई पटकन सहज म्हणते, मग वड्याच्या बदल्यात काय देशील? तो परत म्हणतो, माई माग. अरे मग वड्याच्या बदल्यात काय देशील? तो म्हणतो, माई तू मागून तर पहा, मी तुम्ही जे मागाल ते जाईल. विश्वाची सारी संपत्ती जरी मागितली तरी मी तुम्हाला ती देईल, पण मला वडा द्या. तर माई म्हणते, मग दे मग. अरे वड्यासाठी डोळा दिला, वड्यासाठी डोळा दिला, वड्यासाठी डोळा दिला, गुरुच्या काठी डोळा दिला. म्हणतात यांना गोरख, म्हणतात यांना गोरख. आदेश बोलो बाबा आदेश, आदेश बोलो बाबा आदेश, आदेश बोल बाबा आदेश, आदेश बोल बाबा आदेश. मग काय? डोळा माईच्या हातात दिल्यानंतर माई घाबरते. माईच्या हातात डोळा आणि माई घाबरल्यानंतर डोळ्यातून भळा रक्त वाहू लागते. मी हे काय केले देवा? मला हे काय दुर्बुद्धी सुचली? मी हे काय पाप केलं? माई घरात जाते. तिकडे गोरक्षनाथांच्या डोळ्यातनं रक्त वाहत असते. सर्व वडे गोरक्षनाथांना देते. माई गोरक्षनाथाच्या पाया पडते, माफी मागते. महाराज मी तुम्हाला सहजरित्या बोलली, मला क्षमा करा, दया करा. महाराज मला क्षमा करा, दया करा. यावर गोरक्षनाथ आत्मदिने म्हणतात, माई तू दुःख करू नकोस. मला तू वडे दिलेस त्याचा मोबदला मी तुला दिला. मी डोळा दिला, तू दुःख मानू नकोस. माझे गुरु प्रसन्न होतील, आनंदी होतील. त्यांची पूजा अर्चा सेवा करणे हाच माझा धर्म आहे माई, हाच माझा धर्म आहे. एवढे बोलून गोरक्षनाथ जायला निघतात. माई त्यांचे पाय घट्ट धरते, पाया पडते
नाथजी, गुरु गोरक्षनाथजी मला माफ करा, कृपा करा, दिलेले हे अन्न डोळा घेऊन जा, मला आपण अंतःकरणापासून क्षमा करा, मला माफ करा. गोरक्षनाथ तिची समजूत काढते. माई रडत असते, माई रडत असते, हंबरडा फोडत असते, माई हंबरडा फोडू फोडू रडत असते. नाथजी महाराज मला क्षमा करा, मला क्षमा करा, मला क्षमा करा. हा वडा पण घ्या, हा डोळा पण घ्या. गुरु गोरक्षनाथ डोळा एका हातात घेतात आणि वडा धुळीत टाकतात आणि चालत चालत ते येत असतात. रक्ताची धार लागलेली असते आणि येऊन गुरुच्या पुढे थांबतात. थांबल्यानंतर डोळ्याला झालेली जखम दिसू नये म्हणून त्यावर कापड गुंडळतात. कापड गुंडळलेलं पाहून मच्छिंद्रनाथ विचारतात, बाळ गोरख काय झाले? काही नाही गुरु महाराज. गोरक्षनाथ उडवाउडीची उत्तरे देतात. जर खरे कारण सांगितले तर गुरु वडे खाणार नाही. शेवटी मच्छिंद्रनाथ डोळ्यावरची पट्टी काढतात. गुरु मच्छिंद्रनाथांना आपल्या शिष्याची ती भक्ती प्रेम तन मन पाहून ते खूप आनंदित होतात. गोरक्षाला कडकडून मिठी मारतात व मनातल्या मनात म्हणतात, बाळ गोरक्षा, बाळ गोरक्षा, आणि पोटाला आलिंगन मारून म्हणतात, बाळ गोरक्षा शिष्य असावा तर असा, शिष्य असावर तर असा. आज वड्याच्या किमती बाजारात रुपया 2-5 रुपये असतील. आज वड्याची किंमत बाजारात रुपया 2-5 रुपये असेल, परंतु डोळ्याची किंमत किती असेल? परंतु त्या डोळ्याची किंमत किती असेल? तुम्ही एखाद्याला जिवंतपणे डोळा मागा, तो म्हणेल मी मेल्यावरती ते डोळे दान करी, ते मी मेल्यावरती दान करी. परंतु गुरु गोरक्षनाथ कसे होते पहा. म्हणून तर मी म्हणतो गुरुची सेवा करा, गुरुला पोखरू नका, गुरुची निंदा करू नका. गुरुची निंदा केली तर भगवंत सुद्धा तुमच्या हक्काला उभा राहतो. तुमच्या स्वार्थासाठी गुरु करू नका, परमार्थासाठी गुरु करा. तुमचे शरीर हे नाशवंत आहे, तुमचे शरीर हे नाशवंत आहे, त्याचे स्वार्थ व्हावे, उद्धार व्हावा म्हणून गुरु करावा. जवानी देवाची गुरुची पूजा करायची कशाला? उभ्या आयुष्य पुढे आहे, म्हातारपणात ते कळणार नाही, येतो असं म्हणत आहे. ज्यावेळेस जमाचा फास गळ्यात पडेल त्यावेळेस गुरु शब्दाला वेळच नसतो. गुरु, सद्गुरु, जगद्गुरु व योगी महायोगी यांच्यात फरक आहे. ज्यांना संसाराची गाडी चालवली अशा साधकांना कधी गुरु, सद्गुरु, जगद्गुरु अशा लांब लचक्या पदव्या लावू. ज्यांनी संसाराची गाडी चालवली अशा साधकाने कधीही गुरु, सद्गुरु, जगद्गुरु अशा लांब लचक पदव्या लावू नयेत. कारण मोह माया पलीकडेचा गुरुचा मार्ग असतो. तो मार्ग किती गुरु, सद्गुरु, जगद्गुरूंना माहीत आहे हे आपल्या गुरूंना विचारा. जाहिरात करणे हे एक भक्ती मार्गातील व गुरु मार्गातील साधकाची प्रसिद्धी आहे. प्रसिद्धीच्या पलीकडे भक्ती, त्याग, वैराग्य आणि मग ज्ञानाचा मार्ग आहे. साधकांनो, गुरु कसे असावेत? गुरु मार्गातील साधकाची प्रसिद्धी आहे. प्रसिद्धीच्या पलीकडे भक्ती, त्याग, वैराग्य आणि मग ज्ञानाचा मार्ग आहे. तर प्रसिद्धीच्या अलीकडे झगमगाट व फुकट गोड बंगाल आहे. आज भक्तीच्या मार्गात कोणते कोणते कपडे अंगावर घालायचे व कोणत्या प्रकारची प्रसिद्धी मिळवायची, कुठला मनमुखी संप्रदाय काढायचा. मी देवाचा अवतार आहे, मी ईश्वराचा अवतार आहे, आज जो तो म्हणून काय, मी अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहे, मी महापुरुष आहे, सत्पुरुष आहे. असे जर सत्पुरुष असते तर मग यांनी त्या जगाचं राजकारण, गजकारण, धर्मासाठी काय करायचंय? या त्या सत्पुरुषांनी जवानीत का नाही ठरवलं, का नाही सुचलं? सुस्त कधी जेव्हा देहाचा भरोसा नाही, मग हे पातळ गुंडे म्हणतात देव नाही, अंधश्रद्धा आहे. मग डॉक्टर, हकीम, बाबा, गुरु, देव, ऋषी, साधू, संत, मोठे मोठे खोटे तपस्वी अशांकडे मग रांग लागणार. ते काय तुम्हाला देणार? म्हणून गुरुच्या बळे नांदे माझा हात. म्हणून तर मी म्हणतो गुरुच्या बळे हा नांदे माझा आत्मा. वड्यासाठी डोळा दिला, वड्यासाठी डोळा दिला, गुरुच्या साठी डोळा दिला. बघा, गुरुच्या साठी डोळा दिला. असा गोरक्ष पुन्हा जन्माला आला नाही. तो गोरक्ष म्हणजेच गोरक्ष. म्हणतात यांना गोरख, म्हणतात यांना